जी पारीख एक असं नाव ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी महात्मा गांधींना पाहिलं होतं. लहानपणापासूनच गांधीजींच्या विचारांनी भरलेले आणि त्यांच्या जवळ बसून ऐकलेले अनुभव त्यांनी आयुष्यभर मनात जपले. मुंबईमध्ये 1942 मध्ये करो या मरो या आंदोलनावेळी आयुष्यातला पहिला तुरुंगवास भोगलेले गुणवंतराव गणपतलाल पारीख यांचं नुकतंच निधन झालंय. आणि खरं सांगायचं म्हटलं तर हा एका युगाचा शेवट आहे. पारीख यांचा जन्म 1923ला गुजरातमध्ये झाला. घरात देशभक्तीचं वातावरण होतं. शिक्षण घेत असतानाच ते गांधीजींच्या कार्याशी जोडले गेले. सत्य, अहिंसा, साधेपणा या मूल्यांना त्यांनी जगण्याचा मंत्र बनवलं. एवढंच नाही तर स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी थेट सहभाग घेतला, तुरुंगवास भोगला, पण मागे हटले नाहीत. गांधीजींसोबतच त्यांचा संबंध हा फक्त राजकीय नव्हता, तर तो मनापासूनचा होता. गांधीजींना पाहिलेल्या क्षणाबद्दल ते अनेकदा सांगायचे. त्यांच्या डोळ्यात अशी काही करुणा होती की आपोआप मन शांत व्हायचं. हाच तो अनुभव ज्यामुळे त्यांनी आयुष्यभर गांधीजींचे विचार जपले. वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या साधेपणानेच व्यापलेलं होतं. ना मोठी पदं, ना देखावा, समाजासाठी काम, लोकांशी जवळीक आणि तरुणांना मार्गदर्शन हीच त्यांची ओळख होती. आयुष्याच्या शेवटालाही ते गांधीवादी चळवळीमध्ये सक्रिय राहिले. आज ते आपल्यात नाहीत. त्यांच्या वयाच्या 101व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. पण त्यांनी सांगितलेली गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. ते म्हणायचे की देशासाठी काम करायचं, पण स्वतःसाठी कधीच काय मागायचं नाही. अशा या गांधीजींच्या प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या पारीख यांचा प्रवास जरी संपला असला तरी त्यांची आठवण आता लोकांच्या मनात कथा बनून जिवंत राहणार आहे.